नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी भंडाऱ्यातून आहे. घराशेजारी खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय श्रद्धा किशोर सिडाम या बालिकेचा 2 दिवसांनी जळालेल्या अवस्थेत शेतातल्या तणसाच्या ढिगाऱ्यामध्ये मृतदेह आढळलाय. साकोली तालुक्यातल्या पापडा इथून ही चिमुरडी सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. साकोली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आता साकोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केलाय. पोलीस स्टेशन साकोली येथे 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 28ला आमच्या सर्व टीम येऊन या ठिकाणी पूर्ण जंगलमध्ये तलाव, विहीर, आसपास परिसरामध्ये पूर्ण सर्चिंग ऑपरेशन चालू होतं. कालही आमचं सर्चिंग ऑपरेशन चालू होतं. सदर दरम्यान आम्ही अनेक लोकांना इंट्रोगेट केलेलं आहे, परंतु सदर पीडितेची आम्हाला आज या ठिकाणी डेड बॉडी सापडलेली आहे. सदर याच्यामध्ये आता आम्ही पुढील 302 या कलमाची वाढ करणार आहोत. नेहाल भुरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. नेहाल, पोलीस तपासातून काय समोर आलेलं आहे? ही हत्या, या हत्येचं नेमकं कारण काही कळू शकलेलं आहे का? काय अधिक तपशील आहे? नक्कीच सर, संबंधित घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील येणाऱ्या पापडा येथील घडलेली आहे. 2 दिवसा अगोदर एका मुलीची मिसिंग म्हणून तक्रार साकोली पोलिसात दाखल करण्यात आली होती. मात्र गावातच घराशेजारील परिसरात खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या घरच्या लोकांनी साकोली पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं तक्रार दाखल केली होती. मात्र आज सकाळच्या सुमारास गावालगत असलेल्या शेतशिवारामध्ये एका तणसीच्या ढिगारामध्ये तिचा मृतदेह जळालेल्या स्थितीमध्ये आढळून आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती गावातील नागरिकांनी साकोली पोलिसांना दिली. त्यानंतर साकोली पोलीस घटनास्थळी पोहोचून या घटनास्थळी श्वान पथक सुद्धा पाचारण करण्यात आले होते आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र अद्यापही नेमका आरोपी कोण आहे समोर आलेला नाही आणि सध्या भंडारा पोलिसांच्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी 11 डिसेंबरचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर आहे. यावेळी नागपूर मेट्रोचं सुद्धा मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे याच दिवशी समृद्धीचं सुद्धा उद्घाटन होण्याची शक्यता आहे. प्रकल्पांवरून लफवाछुपी सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. प्रकल्पावरून दिशाभूल केली जाते असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेला असून राज्याचं खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे. राज्यपालांची भाषा अनेक जण बोलतायत. राज्यपालांना कधी पदमुक्त करणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. आदित्य ठाकरे हे सातत्यानं शिंदे फडणवीस सरकारवरती हल्ला चढवतायत आणि आता त्यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. कालचं पण जे पत्र आहे ते स्वतः MIDCने लिहिलेलं आहे. जर कोणी काहीच नसेल केलं तर मग MOU कशाचं साईन करणार होते ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. मग 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री का भेटले त्यांना ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. MOU साईन कधी आपण करतो जेव्हा सगळं काही ठरतं आणि आता उद्या आपण हे पक्क करणार त्याच्यावर MOU होत असतो. त्याच्यात पुढे असं देखील लिहिलेलं आहे की MOU नंतरच कॅबिनेटची नोट तयार होणार आहे आणि ती केंद्र सरकारकडे जाणार आहे. म्हणजे केंद्राकडे बोट हे खोके सरकार दाखवत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सोडून सगळे बोलत आहेत. उद्योग मंत्र्यांना ह्याच्यातून बाहेर ठेवलेलं हे आता क्लिअर कट दिसायला लागलेलं आहे. त्यांना पण का बाहेर ठेवलेलं आहे त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना माहिती असेल की त्यांचेच फोटो आमच्यासोबत आहेत आणि मी सिनारमासचं स्वागत करतो. हे आधीपासूनचा एक प्रकल्प आहे सिनारमासचा. हा दुसरा प्रकल्प त्यांचं एक्सटेन्शन येत आहे. डॅव्होसमध्ये आपण बघितलं असेल, आज ट्विट देखील मी केलेलं आहे तिकडचा फोटो आमचा. नंतर आलेलं जेव्हा सरकार आमचं पाडलं गेलं, जेव्हा गद्दारी झाली आणि सरकार पाडलं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक न झाली. नाही तर हा आम्ही प्रकल्प जुलैमध्ये आणला असता. तुम्ही विचार करा, खोके सरकारला एक प्रकल्प आम्ही डॅव्होसमध्ये सही केलेला त्याला 5 महिने लागले तिथे एक्झिक्यूट करायला. म्हणजे ह्या वेगाने जर सगळं काही चालत असेल तर मला वाटतं नक्कीच कुठची इंडस्ट्री ह्या राज्यात येणार नाही. माझी ही इच्छा आहे की कुठचंही सरकार असो, कोणाचंही सरकार असो, कुठच्याही पक्षाचं सरकार असो, हे सरकार बनायच्या आधीपर्यंत सगळी आधीची जी सरकार आहेत त्या सरकारांच्या काळात जशी उद्योग आपल्या राज्यात आले तसंही यावं.
आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत, हे पूर्ण प्लॅन आहे. हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं. राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हे सगळी जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? आणि हे महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईची रियालिटी ओळखणारे नाहीत, रियालिटी ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे हा नक्की तो ओळखून घ्या. आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय. एमओयू झाला म्हणजे उद्योग राज्यात येतात असं नाही. वेदांताच्या बाबतीत कुठलाही एमओयू झालेला नव्हता, त्याची सही देखील कुठं झालेली नाहीये, त्याचा रेकॉर्ड देखील नव्हता असं स्पष्ट करत उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान सरकारनं काय कामं केली हे देखील सांगतो असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावला. तब्बल 1.5 लाख कोटी रुपये किमतीचा सेमीकंडक्टरचा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात येत असल्याबाबतची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आली. प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याचा वाद याच प्रकरणावरून सुरू झाला. दोन 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येत नाहीत, महाराष्ट्रामधनं प्रकल्प हे गेलेले आहेत, अशा पद्धतीच्या अनेक पत्रकार परिषदा आपण बघितलेल्या आहेत. याची वस्तुस्थिती माहितीच्या अधिकारातनं देखील स्पष्ट झालेली असताना काल देखील काही पत्रकार परिषद झाल्या, परंतु त्याच्या अगोदर या 3 महिन्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर उद्योग विभागानं काय काय घडामोडी उद्योग विभागामध्ये झालेल्या आहेत त्याची माहिती मी सर्वप्रथम आपल्याला देतो. एक महत्वाचं म्हणजे काल जे सांगण्यात आलं किंवा आज जे ट्विट करण्यात आलेलं आहे की सिनारमसच्या संदर्भामध्ये जो एमओयू झाला होता तो डावसला झालेला होता आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री येते असं होत नाही किंवा इंडस्ट्री आली असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमधनं रोजगार मिळाला असं होत नाही. तर या संदर्भात काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लँड अलॉटमेंट लेटर आणि ऑफर लेटर हे सिनारमसला दिलेलं आहे. 14 जुलै 2020ला की महाराष्ट्र विशेषतः पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला परिसर असेल हा उद्योजकासाठी किंवा उद्योगासाठी अतिशय अनुकूल आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला बैठक द्यावी आणि वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये ठेवावा अशा पद्धतीचं पत्र हे 14 जुलै 2022ला देवेंद्रजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो काय आक्षेप घेतला गेला, जी काय बैठक झाली त्याच्यातनं गेला असेल काय, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. येत्या कालावधीमध्ये किमान 50,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येतील, त्याचे एमओयू होतील आणि ते प्रकल्प त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरू होईल. डावोसला देखील जे काही आता एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी जे काही महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी जाणार आहेत, मी एवढंच सांगतो की 30,498 कोटी हे जे एमओयू झालेत त्यातला आम्ही जो प्रकल्प सुरू केला 10,500 कोटीचा पहिल्या फेजचा, तो रायगडमधला कालचा प्रकल्प आहे. बाकीच्या प्रकल्पांबद्दलची माहिती देखील काही कालावधीनंतर मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांवर कारवाई केली असती तर शिवप्रताप दिनाचं महत्त्व आणखी वाढलं असतं, अशी टीका राऊतांनी केली. दरम्यान शिंदेंना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमावादासंदर्भात वकील पाठवल्याचं राऊतांनी म्हटलंय. हा जल्लोष जो आहे तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी शिवप्रताप दिनाचं महत्त्व समजून घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व हे अधिक वाढलं असतं. शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहेत.
आणि सरकार तोंड शिवून बसलेलं आहे. मुख्यमंत्री तिकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्याने शिवरायांचा अपमान करून ते त्यांच्या जागेवरती बसल्यात. तुम्ही त्यांचं समर्थन करताय. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का, असा विचार या राज्याची जनता करते. उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजांचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही भावना आहे की शिवरायांचा अपमान हा सहन करण्यापेक्षा मरण का नाही, ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली. पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे एका हदवतेनं अपमान पाहते आणि परत शिवप्रताप दिन साजरा करत आहे. हे ढोंग आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलंय. संजय राऊत हे रात्री सामनात छापतात आणि सकाळी येऊन टिवटिव करत असतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन कुणीही केलेलं नाहीये. मात्र त्यांना पदावर ठेवायचे की नाही हा आमचा अधिकार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. दरम्यान वेदांतावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केलाय. आदित्य ठाकरे हे सतत खोटं बोलतायत. वेदांता हा मवियाच्या अकार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रातून गेला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच पीक विम्याच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. नाही, माझं असं म्हणणं आहे की उदयनराजेची भूमिका, आमची सर्वांची भूमिका राज्यपालाला समर्थन करणार नाही आहे. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही आहे. नाही, खोटारडे आहे. वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठेही जागा मिळाली नाही. वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही. वेदांत हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला. उद्धव ठाकरेंची 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावं हा प्रश्न होता. आणि कुठलाही शासकीय GR नाही, कुठलंही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही. त्यामुळं आता ते खोटारडेपणाचा कळस आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विमा कंपन्यांना पैसे दिले, पण 2.5 वर्षामध्ये विमा कंपन्याकडे कुणाचा आढावा घेतला? कुणी खरीपाच्या बैठक घेतल्या? पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी बैठक घेतल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या नसतील तर कसं त्या ठिकाणी पीक विमा योजना होणार? आणि कुणाला लक्ष होतं शेतकऱ्याकडे? पीक विमा कंपन्यांना पैसे द्यायचे, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं. महाविकास आघाडीचं पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा एवढंच काम चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. दरम्यान राज्यपालांचा महाराजांबद्दल बोलण्याचा कुठलाही चुकीचा भाव नसल्याचं राज्यपालांनी म्हटलं असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच आदित्य ठाकरे वेदांतावरून आरोप करतायत, हे आरोप त्यांनी विधानसभेत करून दाखवावेत असं आव्हान मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना दिलंय. आरोप प्रत्यारोप होत आहेत. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार होता, आदित्य ठाकरे बोलले आहेत. मला असं वाटतं की पत्रकारांच्या समोर, पत्रकार परिषदा घेऊन चॅनलच्या समोर आरोप करणाऱ्यांना माझं एवढंच आवाहन आहे की हे आरोप नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभेत त्यांनी करावे. विधानसभेच्या आयुधांचा उपयोग करून त्यांनी प्रश्न उपस्थित करावे, अर्धा तास चर्चा उपस्थित करावी आणि सरकार त्या पवित्र सभागृहामध्ये त्या संदर्भातलं उत्तर देईल. आणि मला वाटतं की दूध का दूध, पाणी का पाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला कुठेही कोणत्याही ठिकाणी पदावर राहण्याचा अधिकार नाही, हे मान्यच आहे. पण जेव्हा बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे यांनी शिंदेंची भेट घेतली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिक पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. जयदीप कवाडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर याबद्दलचे संकेत दिले. लवकरच महाराष्ट्रामध्ये एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून.
अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की आदरणीय कवाडे सर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबत येणार आहेत का. येणाऱ्या दिवसात पीपल्स रिपब्लिकन पक्ष आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारच आहे. फार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि आदरणीय कवाडे सरांना दिलेला आहे. आम्ही मोठे आशावादी आहोत आणि येणाऱ्या दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्राध्यापक योगेंद्र कवाडे सर हे लवकरच महाराष्ट्रात एकत्र सोबत दिसतील असं चित्र महाराष्ट्र बघेल. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आलाय. उच्च न्यायालय न्यायमूर्ती A.S. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी हा मोठा निर्णय दिलाय. धुळे कोर्टानं घरकुल घोटाळा प्रकरणात जैन यांना शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुरेश जैन सध्या मेडिकल जामिनावर आहेत. मात्र आता त्यांना नियमित जामीन मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. माजी मंत्री छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला. विशेष PMLA कोर्टात या प्रकरणाची आज सुनावणी होणार होती. 15 सप्टेंबरला रिप्लाय सादर करण्यासाठी ईडीला PMLA कोर्टानं सूचना दिल्या होत्या. तब्बल 3 महिने झाले तरी रिप्लाय फाईल करण्यात आलेला नाहीये. रिप्लायसह ईडी अधिकारी कोर्टात हजर नसल्यानं PMLA कोर्ट न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ईडीच्या वकिलांना जाब विचारला. तर ईडी अधिकारी गंभीर नाहीत का अशी भूमिका भुजबळ यांच्या वकिलांनी घेतली. कोर्टात समीर आणि पंकज भुजबळ यांच्यासह 11 आरोपी हजर होते. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत रिप्लाय सादर करण्याचे कोर्टानं ईडीला आदेश दिलेत. राज्यात परिवर्तन झालं नसतं तर आज शिवप्रताप दिनाला उत्साह दिसून आला नसता. पण शिवरायांच्या पुण्याईनं सगळ्या गोष्टी घडल्या असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतापगडावरती शिवप्रताप दिनाच्या दिवशी केलं. एक आदर्श राजा म्हणून शिवरायांकडे जग पाहतं आपण 363वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत. प्रतापगडावरील अतिक्रमण निघालं पाहिजे ही मागणी होती. नियमानं आणि कायद्यानं काम करण्याचं धाडस दाखवत नव्हते, पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय घेतला गेला. पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानतो. ते पुढे असंही म्हणाले की एकही कॅबिनेट अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही. शिवरायांची साक्ष देणारे प्रसंग पुढे नेल्याशिवाय राहणार नसल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले. तिथे आल्यानंतर अंगावर रोमांच शारे उभे राहिल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. अशा प्रकारचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने साथीने घडवला. खरं म्हणजे त्या काळची परिस्थिती आठवली तर आजही अंगावर शारे उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तरी अंगावर शारे उभे राहतात. अशा या महापराक्रमी राजाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आज आपण आहोत. कार्यकर्ते अनेक शिवभक्त या ठिकाणी सगळ्यांची इच्छा होती. मी सगळ्यांची नावं घेणार नाही, परंतु प्रत्येकाची एक भावना होती, या गडावर असलेलं अतिक्रमण दूर झालं पाहिजे. कोर्टाचे देखील निकाल होते, परंतु या ठिकाणी कायद्याने नियमाने काम करण्याचं धाडस देखील काही लोक दाखवत नव्हते. आणि जेव्हापासून सरकार स्थापन झाल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी, मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की एकही कॅबिनेट अशी नाही की त्या कॅबिनेटमध्ये लोकहिताचे निर्णय नाहीत. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळे यांना सगळ्यांना सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण करून मनामध्ये ठेवून आम्ही निर्णय घेतोय.
आज या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची, आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी मला सादरीकरण त्याचं दाखवलं की याचं कसं आपल्याला काय काय करावं लागेल. आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की पर्यटन मंत्री इकडे बसलेले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीच्या रिसॉर्टबाबत एक नवं ट्विट केलंय. पर्यावरण मंत्रालयाने या दोन्ही रिसॉर्टला पर्यावरण नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातली भूमिका दिल्याचं कळतंय. दरम्यान हा सगळा वाद गेल्या काही दिवसापासून रंगलेला आहे. वळत पुढच्या बातमीकडे. बीएमसी प्रभाग पुनर्रचना विरोधी याचिकेच्या संदर्भातली सुनावणी ही टळलेली आहे. आता या याचिकेवर 20 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. सुनावणी होत नाही तोपर्यंत सरकार नवे पुनर्रचना धोरणाची अंमलबजावणी करणार नाही असं कोर्टानं आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या याचिकेवर आता 20 डिसेंबरला पुढची सुनावणी होईल आणि स्पष्ट होईल की मुंबई महानगरपालिकेमध्ये किती वॉर्ड असतील. वॉर्डच्या पुनर्रचनेसंदर्भातला हा सगळा जो मुद्दा वाद निर्माण झालेला आहे त्याची ही सुनावणी पुढे टळलेली आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, काय कारण आहे की ही सुनावणी पुढे ढकलली गेली? आज आशा होती की याबद्दलचा निर्णय येईल. प्रणाली, आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यातच राज्य सरकारनं नवीन ज्या सगळ्या महानगरपालिकांची प्रभाग रचना बदलायची आहे त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलेलं होतं आणि जी प्रभाग रचना आहे ती बदलण्याच्या संदर्भातली त्यांनी कारवाई जी आहे ती पुढे करायला सांगितली होती. परंतु आज कोर्टानं मात्र तशी कुठली कारवाई करू नये अशा संदर्भातलं एक असा निर्णय दिलेला आहे. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की ही सुनावणी आता 20 तारखेला 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आणखी हा संपूर्ण कालावधी जवळपास म्हणजे आपण म्हणूया की 20 दिवस आणखी ही सुनावणी पुढे लांबल्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. म्हणजे याच टप्प्यावर सगळं अडकून बसलं असल्यामुळं या निवडणुका होणार तरी कधी या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळताना दिसत नाहीये. मुंबईमध्ये 236 वॉर्ड असावे की 227 वॉर्ड असावे हा या संदर्भातली ही याचिका आहे आणि त्या याचिकेवर आपण बघितलं तर आज कोर्टानं अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे आणि पुढली सुनावणी ही 20 डिसेंबरला घेण्याचं मान्य केलेलं आहे. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीच्या रिसॉर्टबाबत एक नवं ट्विट केलं. पर्यावरण मंत्रालयानं या दोन्ही रिसॉर्टला पर्यावरण नुकसान भरपाई म्हणून 5,50,50,000चा दंड आकारलाय. CRZ-मध्ये समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट बांधून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आल्याचं सोमय्याने म्हटलंय. 22 सप्टेंबर 2022ला 15 दिवसांच्या आत पैसे भरण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अनिल परब यांनी आजपर्यंत एक पैसाही दिला नाही असं ट्विट सोमय्याने केलं. अनिल परब ने दापोली समुद्र किनारे पर CRZ पर्यावरण नियमों का भंग किया. भारत सरकार के पर्यावरण मंत्रालय ने महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ने 28 सितंबर 2022 को अनिल परब साई रिसोर्ट पर 5,05,50,000 रुपए की पेनल्टी दंड की कार्रवाई की है. अभी तक परब ने एक पैसा भी भरा नहीं है. हिसाब तो देना ही होगा. बीडमधील शेकडो एकर देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. आष्टी तालुक्यातील 8 देवस्थानच्या जमीन घोटाळ्यात अखेर गुन्हा दाखल झालाय. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुन्ह्यात भाजप आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी, भाऊ मनोज रत्नपारखी आणि असलम पठाण यांच्यासह इतर लोकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आष्टी तालुक्यातल्या विठोबा देवस्थान, खडकत खंडोबा देवस्थान, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, चिंचपूर या देवस्थानचे हे कथित जमीन घोटाळा प्रकरण आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू आहेत असं तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी 2021 मध्ये आरोप केले होते. आरपीआयचे जगदीश गायकवाड यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले असून त्यावरून वातावरण तापलं असून
त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येते आहे। जगदीश गायकवाड यांनी 2 दिवसांपूर्वी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर अतिशय अश्लील भाषेत टीका केली होती। तर काल रात्री जगदीश गायकवाड यांच्या घरावर हल्ला झाल्याचं समोर आलं। आरपीआयसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते जमा झाले असून पनवेलमधल्या आंबेडकर पुतळ्याच्या जवळ आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले असून जगदीश गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे। दरम्यान जगदीश गायकवाड यांची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। भाजपचे नेते गणेश नाईक यांनी मोठी घोषणा केली आहे। गेली 20 वर्ष घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवली नाही आणि पुढील 20 वर्ष वाढणार नाही असं गणेश नाईकांनी नवी मुंबईकरांना शब्द दिलाय। यासाठी पैसे कुठून आणणार याची चिंता तुम्ही करू नका असंही त्यांनी म्हटलंय। मी संपूर्ण नवी मुंबईचा अभ्यास केलाय। नवी मुंबईला कधीही दुसऱ्यासमोर हात पसरायची गरज लागणार नाही असं भाजपचे नेते गणेश नाईक यांनी म्हटलंय। नांदेड जिल्ह्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे। या सीमावर्ती भागातील काही गावांनी आता पुन्हा तेलंगणात जाण्याची मागणी केली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद आणि बिलोली तालुक्यातल्या काही गावांनी ही मागणी केली आहे। सीमावर्ती भागात अनेक वर्षांपासून मागणी करून सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत। रस्ते, पाणी आणि गावाच्या समस्यांकडे लक्ष दिलं जात नाहीये असा गावकऱ्यांचा आरोप आहे। तेलंगणात शेतकरी, महिला, वृद्ध, विधवांसाठी चांगल्या योजना आहेत। शिवाय गावांचा विकास देखील झाल्यानं ही मागणी। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय। मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री आहेत। टेरर फंडिंग प्रकरणामध्ये मलिक सध्या ईडीच्या अटकेत आहेत। मात्र वैद्यकीय उपचारासाठी सध्या कुर्ल्यातल्या क्रिटिक रुग्णालयात ते आहेत। हॉस्पिटल रिपोर्टची कोर्टानं तपासणी केलेली आहे। मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष PMLA कोर्टात न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गणेश, काय म्हटलं कोर्टानं जामीन नाकारताना? विलास, 11 वाजेपासून या युक्तिवादाला सुरुवात झाली होती आणि अगोदरच दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला होता आणि आज जामिनावर निर्णय होता। मात्र जामीन अर्ज जो आहे तो सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की नवाब मलिक हे गेल्या 5 महिन्यांपासून कुर्ल्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यामुळे कोर्टानं हॉस्पिटलच्या रिपोर्टची पूर्ण छाननी केलेली आहे आणि त्यांचं असं मत झालेलं आहे की जो नवाब मलिक आहे त्यांना जामीन अर्ज देणं योग्य नाही आणि त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। त्यांच्या वकिलानं युक्तिवाद केला होता की सध्या त्यांची प्रकृती बरी नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना जामीन मिळावा। मात्र कोर्टानं हे न ऐकता त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नवाब मलिक यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये। त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं, मागणी केलेली होती की त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात यावा, पण सगळी पडताळणी केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज कोर्टात नेमकं काय घडलं? कोर्टानं काय म्हटलं की हा जामीन आम्ही नाकारतोय? सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी कोर्टानं आपल्या निरीक्षणामध्ये नोंदवल्या आहे। एक म्हणजे की मेडिकल ग्राउंडवर नवाब मलिक कुटुंबियांनी जामिनासाठी अर्ज केला होता, अर्थात नवाब मलिक यांनी, आणि त्यांच्या वकिलांनी सुद्धा त्याच प्रकारचे आर्ग्युमेंट केले होते। पण आपल्याला माहिती आहे की ईडीच्या परवानगीनं सुद्धा कुर्ल्यातील खासगी रुग्णालय जे क्रिटिक केअर रुग्णालय ज्या ठिकाणी नवाब मलिक कुटुंबियांनी त्यांना ॲडमिट केलं होतं किंवा त्यांनी मागच्या वेळेसच त्यांना कोर्टानं परवानगी सुद्धा दिली होती। जर का मेडिकल कारणासाठीच त्यांना उपचार करायचे असेल तर त्यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात आम्ही त्यांना दाखल केलेलं आहे। हे महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की टेरर फंडिंग प्रकरणामध्ये की जी गोवाला कंपाऊंडची जी मूळ जागा होती, प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांनी हे नवाब मलिक यांना हे स्पष्ट केलं होतं आणि याचमुळे या प्रकरणामध्ये जे गांभीर्य जे आहे ते अधिक तपास एजन्सीकडनं जे कागदपत्र किंवा तपास आमच्यासमोर कागदपत्र पुरावे सादर केले जातात त्यातनं जाणून येत आहे। एकंदरीत टेरर फंडिंग प्रकरणामध्ये ईडीनं नवाब मलिक यांच्यावर जे आरोप ठेवलेले आहेत ते न कळत किंवा कळत
कोर्टानं मान्य केल्याचं आज स्पष्ट झालंय. आज नाहीतर दुसऱ्यांदा हा जामीन अर्ज फेटाळला गेलाय. नवाब मलिक यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. खरं त्यांना दिलासा मिळाला आज असं वाटत होतं, पण मेडिकल ग्राउंड प्रकरणामध्ये त्यांच्यावर कोणतेही उपचार करायचे असतील, जर त्यांचा किडनीचा प्रॉब्लेम असेल, न्यूरोचा प्रॉब्लेम असेल, तर तशा प्रकारच्या कोणत्याही उपचार करण्यासाठी कोर्टाची हरकत नाही आणि ईडी किंवा तपास एजन्सीसुद्धा हरकत नसावी असं सुद्धा निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. एकंदरीत नवाब मलिक यांना आजही कोणता दिलासा मिळालेला नाही. विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढे पुढच्या बातमीकडे बातमी आहे गोवरच्या संदर्भातली. मुंबईत गोवरमुळे सोमवारी आणखी 5 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे गोवरनं झालेल्या मृतांची संख्या 15 झाली आहे. यात मुंबईतील 12 जणांचा समावेश आहे. तसंच मुंबईमध्ये मंगळवारी गोवरचे 5 रुग्ण सापडले असून गोवरच्या रुग्णांची संख्या 308 झाली आहे. त्याचप्रमाणे 118 संशयित रुग्ण सापडले असून मुंबईतील संशयित रुग्णांची संख्या 4180 इतकी झाली आहे. गोवरचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. गोवरमुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढत असल्यानं सरकारकडून विशेष उपाययोजना राबवण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला असून घरोघरी जाऊन तपासणी सुद्धा करण्यात येते. कोरोनासारखा गोवरचा फैलाव वाढू नये म्हणून शाळांना सुद्धा सूचना देण्यात आल्याचं सावंतांनी स्पष्ट केलंय. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि माझ्यासहितच आम्ही आरोग्याच्या मीटिंग मंत्रालयात कंडक्ट केल्या. त्यामध्ये डायरेक्टिव्स दिल्या, कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला याला सामोरं जावं लागेल आणि गोवर ह्याला कसं नियंत्रित करता येईल त्या पद्धतीच्या आदेश खाली पारित केले गेले. त्या पद्धतीच्या ॲडिशनल कमिशनर मुंबई महानगरपालिका असतील, कमिशनर असतील, या भिवंडीचे असतील, मालेगावचे असतील, त्या सर्वांना आदेश देऊन त्या पद्धतीनं लसीकरण करणं, त्याच्या कमिटी फॉर्म करणं, त्याच्या एक शिबिरं कंडक्ट करणं, अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलं. आता सध्या ह्याच्यावरती प्रभावीपणे ही योजना राबवण्यासाठी गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत सर्वेक्षण पथकं हे 825 आहेत. आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेली घरं आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये BMCमध्ये 9,80,833 आहेत. व्हिटॅमिन Aची मात्रा की जेणेकरून ते फास्ट ट्रॅकवरती बालक नॉर्मल होतं, अशा मात्रा आतापर्यंत 24,015 बालकांना आपण दिलेल्या आहेत. गोवर रुबेला पहिला डोस देण्यात आलेली बालकांची संख्या ही 8,654 आहे. गोवर रुबेला दुसरा डोस दिलेल्या बालकांची संख्या 6,620 आहे. आणि हे फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतं नाही, तर आपण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कुठं पेशंट किती आहेत ह्याचा पूर्ण तक्ता मागून घेतला. काल आम्ही सर्व आढावा बैठक महाराष्ट्राची घेतली होती. अशा पद्धतीची साथ जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याकडे यंत्रणा ऑलरेडी तयार आहे. त्या पद्धतीच्या हॉस्पिटल निर्गमित करणं, त्या ठिकाणी त्यांचे बेड आयसोलेट करणं आणि मग त्या पेशंटच्या बाबतीत कुठली काळजी घ्यायला पाहिजे या सर्व CS आणि DHOनी आणि आपले इथले महानगरपालिकेचे आमचे मेडिकल ऑफिसर असतील, आशाताई वर्कर्स असतील, ह्या सर्वांनी त्यांचं काउन्सिलिंग करणं सुरू केलेलं आहे. काही एरियामध्ये असं आहे की लोकांना लसीकरणाच्या बाबतीत अवेअरनेस करणं, मग तिथले राजकीय पदाधिकारी असतील, धर्मगुरू असतील आणि तिथले NGO असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून त्या माता भगिनींना अवेअर करणं आणि आपल्या बालकाला लसीकरण करून घेणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून देणं आणि लसीकरणाचा वेग वाढवणं, हे एका फ्रंटवरती काम चालूच आहे. पुणे महापालिका आणि मेट्रोला NGTकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पर्यावरणवाद्यांनी केलेल्या याचिका निकाली काढण्यात आल्यात. नदी सुधार प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढत पुणे महापालिकेच्या बाजूने हा निकाल देण्यात आलाय. त्यामुळे 650 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल देण्यात आलाय. शरद पवारांनी पर्यावरणवाद्यांच्या मागणीवरून या प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी केली होती. या याचिका निकाली लागल्यानं पुणे मेट्रोचा मार्ग सुकर झालाय.
नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचं समोर आलंय. रॅगिंग घेणाऱ्या 6 जणांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली आहे. वसतिगृहातून सुद्धा त्यांना बाहेर काढण्यात आलंय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीनं हा निर्णय दिलेला आहे. रॅगिंग घेणाऱ्या 6 जणांविरोधात लवकरच पोलिसात तक्रार दाखल होणार आहे. रॅगिंग घेत MBBSच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना झापड मारलेली होती आणि या सगळ्याची आता गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठात गाजत असलेल्या कथित खंडणी प्रकरणात अधिवक्ता गटातल्या ॲडव्होकेट सुमित जोशींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. नागपूर विद्यापीठात 7 प्राध्यापकांना जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकांनी खंडणी मागितल्याचा आरोप करत कुलगुरूंकडे तक्रार केली होती. या प्रकरणात आरोप करणाऱ्या धवनकर यांना विद्यापीठानं खुलासा मागितला. त्यांच्या खुलाशानंतर या प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात आली. ही समिती पुरावे गोळा करत अहवाल देणार असल्याची माहिती डॉक्टर सुभाष चौधरींनी सांगितलंय. विशेष म्हणजे हे प्रकरण गाजत असताना या प्रकरणाचा लैंगिक आरोपाशी संबंध असल्याचं मात्र कुलगुरूंनी नाकारलंय. त्यामुळे कुलगुरूंची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. चौकशी समितीने लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी विद्यापीठाची भूमिका असल्याचं कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रिलिमिनरी इन्क्वायरी कमिटी ज्या एव्हिडन्सेस कलेक्ट करण्याकरता जे सेटअप करावं लागतं ती आपण सेट केली होती, पण त्या कमिटी मेंबरनी असमर्थता दर्शवली. मग त्यानंतर आम्ही जे एम्पॅनल्ड विद्यापीठाचे जे एम्पॅनल्ड ॲडव्होकेट असतात त्यांच्या अंतर्गत ती कमिटी स्थापन केली. ते पत्रही आपण रिलीज केलं आहे आणि लवकरच ते जे आहे ॲडव्होकेट ते त्याची इन्क्वायरी सुरू करतील. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात भरधाव टेम्पोनं 3 दुचाकींसह पादचाऱ्यांना उडवलंय. महामार्गालगतच्या दुकानात हा टेम्पो घुसला. ही धक्कादायक घटना CCTVत कैद झाली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. भरधाव टेम्पो तुळजापूर औसा महामार्गावरून औसा टी पॉईंटकडे येत होता. रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये अचानकपणे भरधाव टेम्पो घुसल्यानं मोठं नुकसान झालं. या अपघातानंतर टेम्पो चालक मात्र घटनास्थळावरून पसार झालाय. नाशकात 6 अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेशनचा काळाबाजार करणाऱ्या संशयिताला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक ग्रामीण पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तत्कालीन पोलीस अधीक्षक, तहसीलदार, 2 पुरवठा अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि मनसेच्या एका राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदाराचा आणि मनसे पदाधिकारी डॉक्टर प्रदीप पवार यांचा शेतजमिनीचा वाद असून या वादाचा वचपा काढण्यासाठी पोलिसांनी फिर्यादीला रेशनच्या काळा बाजार केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात आरोपी केलं आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार देण्यात आली. भंडाऱ्यात विद्यार्थिनींना एसटीनं मोफत प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पास दिला जातो. मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्यानं आणि प्रवासात इतर प्रवाशांकडून त्रास होत असल्यानं विद्यार्थिनींना बसचा प्रवास टाळत पायी चालत घर गाठावं लागत असल्याचा सगळा प्रकार भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात समोर आलाय. शाळेत जाण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी वेळेवर बस नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना बसची वाट पाहत ताटकळत उभं राहावं लागतं. मोहाडी तालुक्यातल्या मोहगाव देवी इथल्या विद्यार्थिनींना बस वेळेत येत नसल्यानं रात्री 7 वाजेपर्यंत अंधारात उभं राहावं लागतंय. त्यामुळे या विद्यार्थिनी बसची वाट न पाहता पायपीट करत गाव गाठतायत. बसनं प्रवास करताना विद्यार्थिनींना इतर प्रवाशांकडून वाईट अनुभव येत असल्याचं सुद्धा समोर आलंय. ह्या मुली थांबतात तिथं काही वेळापर्यंत, अर्धा-पाऊण तासपर्यंत, आणि मग बस न आल्यामुळे त्या सरळ पायी जातात पुरी. आणि एकदा नाही अनेकदा ह्या मला पण दिसल्या पायी जाताना. नंतर त्या मुली माझ्यापर्यंत पोचल्यात आणि त्याने सांगितलं, सर तुम्ही काहीतरी करावं. आणि मी त्यांना बोलतं केलं की सर असं असं पण होते, गर्दीमध्ये वाईट म्हणजे बॅड टच पण केलं जाते, आम्हाला भीती वाटते सर, आणि परत सायंकाळचा अंधार, त्याच्यामुळं आम्ही पायी जाणं पसंत करतोय. एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. साहित्यिक नागनाथ कोतापल्लेंचं निधन झालंय. पुण्यातल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वर्षभरापूर्वी
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 18. धोंडी चंप्या एक प्रेमकथा या मराठी सिनेमाचा पहिला लुक समोर आलाय. भरत जाधव, वैभव मांगले ही जोडी या सिनेमात पाहायला मिळेल. हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रदर्शित होईल. द काश्मीर फाईल्सच्या वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठं वक्तव्य केलंय. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड बनवणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे. कार्तिक आर्यनच्या आगामी फ्रेडी सिनेमातील बिहाइंड द सीन समोर आले. यात कार्तिक डॉक्टरांच्या भूमिकेसाठी तयारी करताना दिसतोय. 2 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सोबत बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान आता कृतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चर्चांवर मौन सोडलंय. कृतीनं इन्स्टा स्टोरी शेअर करत कृपया या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं. अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीनं अलीकडेच फिफा फॅन फेस्टमध्ये परफॉर्मन्स केला. यावेळी नोरानं भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन स्टेजवर वंदे मातरमचा जयघोष केला. अभिनेत्री श्रुती हसननं नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये श्रुती विना मेकअप दिसते, तर आजारपणातील फोटो देखील श्रुतीनं शेअर केले. अभिनेत्री नीना गुप्ता यांचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात त्या पुशअप्स करताना दिसत आहेत. अभिनेत्री तमन्नानं एथनिक लेहंगामधला काही फोटो शेअर केले. त्यामध्ये तमन्ना खूप ग्लॅमरस दिसते. या ब्ल्यू कलरच्या डिझायनर लेहंग्यामध्ये तमन्ना भाटिया राजकुमार दिसते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावतनं एमर्जन्सी सिनेमानंतर तिच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. हा चित्रपट चंद्रमुखी या तामिळ चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. पी वासुजी यांच्या तामिळ चित्रपटात काम करण्यास मी उत्सुक आहे अशी पोस्ट नुकतीच कंगनाने केली. अभिनेता आणि चित्रपट निर्माता राघव लॉरेन्स यांनी चंद्रमुखी 2 चित्रपटाबाबत एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये ते अभिनेता रजनीकांत यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. रजनीकांत यांचा आशीर्वाद घेऊन आज म्हैसूरमध्ये चंद्रमुखी 2 च्या शूटिंगला सुरुवात करत आहे असं पोस्टमध्ये राघव लॉरेन्स यांनी म्हटलंय. बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणावतनं इंस्टाग्राम प्रोफाईल फोटो बदललाय. या फोटोत कंगनाचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय. हा फोटो तिनं इन्स्टा स्टोरीला देखील शेअर केला.